तर आधी सारथी यशाचे, स्वराज्य सारथी जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, अब्राहम लिंकन, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज ही मराठी आणि हिंदी पुस्तकं त्यांची आलेली आहेत. त्यासोबतच लेट्स रीड इंग्लिश, सारथी इंग्लिश स्पीकिंग कोर्स, पॉईंट ऑफ व्ह्यू इन खुशवंत सिंग ट्रेन टू पाकिस्तान ही इंग्रजी पुस्तकं देखील त्यांची प्रकाशित झालेली आहेत. युवा पिढीला प्रेरक व्याख्यानांच्या माध्यमातून डॉक्टर गायकवाड सरांनी सातत्याने संस्कारांचा आपला वसा सुरू ठेवला आहे. त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल देखील आहे. राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी सलग 5 वर्ष नामांकन त्यांना मिळालेलं आहे. राज्य शासनाचा दर्जेदार व्हिडिओ निर्मिती पुरस्कार आणि 2022मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श गुणगौरव शिक्षक हा पुरस्कार सरांना मिळालेला आहे. सर, आपलं पुस्तक, त्यामागची आपली मेहनत, ती संकल्पना, ते सगळं मांडण्यासाठी मी आपल्याला इथे आमंत्रित करतो. मान्यवर आणि मंचावरील सन्माननीय मान्यवर हो, 7 मिनिटामध्ये या पुस्तकाच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी उभा आहे. खरं तर स्वराज्य सारथी जिजाऊ हे पुस्तक या अगोदर माझं होतं. मग पुन्हा राजमाता जिजाऊ या पुस्तकाची गरज काय, असा प्रश्न जे स्वराज्य सारथी जिजाऊचे वाचक आहेत त्यांच्या मनात आला असेल. परंतु व्हाईल रायटिंग दॅट स्वराज्य सारथी जिजाऊ आय हॅड ॲडॉप्टेड हिस्टॉरिकल ॲप्रोच. द ॲप्रोच विच वॉज ॲक्सेप्टेड अँड इम्प्लिमेंटेड व्हाईल रायटिंग दिस राजमाता जिजाऊ is purely interesting and for the basic level students. This is what the basic difference between these two books. त्यापेक्षा आणखी जर म्हणाल तर हे मधले जे आहेत गृहस्थ, ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द रायटिंग ऑफ धिस बुक. मी जेव्हा पहिल्यांदा पुस्तक आलं तेव्हा पहिली टॅगलाईन सोशल मीडियावरती व्हायरल करताना बापूसाहेब असं म्हटलं होतं की हक्काने आणि हट्टाने माझ्याकडनं पुस्तक तयार करून घेण्याचा संकल्प कोणी सोडला असेल तर तो शरद भिंगारे यांनी सोडला. आणि तो पूर्ण करून कोणी घेतला असेल तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अध्वर्यू असं ज्यांना अत्यंत सन्मानाने म्हटलं जातं ते सन्माननीय बाबा भांड सर, साकेत भांड सर आणि प्रतिमा मॅडम यांनी तो तयार करून म्हणजे पूर्ण संकल्प सिद्धीस नेला. याच्या अगोदर सुद्धा मी बऱ्यापैकी पुस्तकं लिहिलेत, सारंगजींनी या ठिकाणी कथन केलं. परंतु विशाल सर, या वेळेचा जो अनुभव होता दैट वाज यूनिक वन. क्योंकि मुझे अभी भी याद है रविंद्रनाथ टैगोर जी का एक स्टेटमेंट है, मुझे अभी याद है, अच्छी तरह से याद है कि व्हेन आई वॉज डूइंग माई B.Ed द देन उस्मानाबाद, दैट टाइम I had read one of the statements of Rabindranath Tagore and it was, a teacher should be a student throughout his whole life, and a teacher who has lost a student in himself is absolutely unfit for this great task of educating human children. म्हणजे शिक्षक हा तळहयात विद्यार्थी असला पाहिजे. हे शिक्षकाच्या बाबतीतच नव्हे तर आपला जोही काही प्रोफेशन आहे त्याच्या संदर्भात आहेत. म्हणून आदरणीय बाबा भांड सरांनी मॅडम मला ज्या सूचना दिल्या तर माझ्यातला विद्यार्थी कसा विसरेल, त्या सर्वच्या सर्व सूचना प्रमाण मानून. आणि एज्युकेशन इज अ लाईफ लॉन्ग प्रोसेस, इट नेवर यंड्स, इट नेवर स्टॉप्स, वह सिलसिला चलता ही रहता है. त्या पद्धतीनं भांड सरांनी मला सांगितलं की मी दुसऱ्या मोठ्या वक्त्यांना सांगत नाही पण तुला सांगतो. तुला नाही, तुम्हाला म्हटले ते तुम्हाला सांगतोय आणि सांगितल्या. आणि मी त्या ठिकाणी आणि अगोदर विचारून घेतलं त्यांनी भिंगारे सरांना, सांगू का नको, कारण लेखक म्हणजे मोठा, त्याचं मन दुखतं. परंतु भिंगारे सर म्हटलं की नाही, जे आहे ते तुम्ही सांगून टाका. आणि त्या पद्धतीनं मी ते स्वीकारलं आणि या ठिकाणी तो एक प्रकल्प या ठिकाणी मी पूर्ण केला. जिजाऊच का, तो अभी हम 21वीं सदी में जी रहे हैं. What is the duration, lifespan of Rajmata Jijau? Born in 1598, that is at the end of 16th century, and died in 1674. Within the span
of this 76 year, Chhatrapati Shivaji Maharaj lived under the tree, the banyan tree. The name of that banyan tree is none other than Rajmata Jizau. Rajmata Ji, 46. That is a big span. That is a big span. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं, जन्म कोठे आहे तर सिंदखेड राजा, दॅट इज इन विदर्भ. सासर, दॅट इज एलोरा, विच इज इन मराठवाडा रिजन. राज्यकारभार कोठे केला? इट इज इन पुणे, सुपे, चाकण, शिरवल, दॅट इज इन वेस्टर्न महाराष्ट्र. अँड व्हेअर डिड सी ब्रेथ हर लास्ट? ॲट द फीट ऑफ दुर्गराज रायगड. ॲट द फीट ऑफ दुर्गराज, दॅट इज इन कोंकण रिजन. म्हणजे 17व्या शतकात हे जे 4 प्रांत आहेत, हे 4 प्रांत म्हणजे आपल्या पायाने नव्हे तर आपल्या कृतीने ज्यांनी पावन केले ते उत्तुंग व्यक्तिमत्व. आणि कोणते जिजाऊ मांडलेले आहेत? अनेक लोक विचार करतात की कोणते जिजाऊ मांडलेले आहेत. लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या लोककल्याणकारी राजमाता या पुस्तकामध्ये आहे. हा एक या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे. आता समोर एवढी मोठी माणसं आहेत मला माहीत होतं, म्हणून मी आदरणीय भांड सरांना एक परवानगी मागितली होती, परंतु त्यांनी ती दिली नाही. कारण मला माहीत आहे हे कर्तृत्व जे आहेत, कोणताही दागिना जेव्हा घडतो तेव्हा काही गुण सोन्याचे आणि काही सोनाराचे असतात. येथे राजमाता जिजाऊ हे पुस्तक घेताना सर्व गुण त्या सोन्याचे आहेत. सोनार हा फक्त निमित्ताला आहे. आणि म्हणून मला पुन्हा पुन्हा एक वाक्य, एक संत वचनाचं या ठिकाणी स्मरण होतं आहे. मज पामराशी काय थोरपण, मज पामराशी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. म्हणून हे जे संत वचन आहे ते हृदयात ठेवतं. कारण अहंकाराचा जो वास आहे तो माणसाला मागे खेचतो आहे. आपण या ठिकाणी उपस्थित झालात, खूप मोठी मोठी माणसे या ठिकाणी आहेत. त्यांच्या चरणावरती स्पर्श करतो, त्यांचा हात माझ्या डोईवरती ठेवतो. जे माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांचा हात हातात घेतो, हृदयावरती ठेवतो आणि मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून माझ्या या वाणीला पूर्णविराम देण्याअगोदर एक वेगळा मेनू आपल्याला ठेवलेला आहे, त्याचा आस्वाद घेऊन आपण सर्वांनी जावं अशा प्रकारची प्रार्थना सर्वांना या ठिकाणी करतोय आणि थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.